नमस्कार मैत्रिणो, सकारात्मक जीवन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवशी केस धुतल्याने काय होते, चला तर मग आपण पाहूया. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते. एक स्त्री आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते, तर तिच्या काही चुकींमुळे घराला गरिबी आणण्याची येऊ शकते. पण तुम्हाला माहिती आहे का की या शास्त्रानुसार स्त्रिया अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी कधीच करू नये. तसेच विवाहित स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत ज्यामुळे तुमच्या पतीला धनवान होईल, आणि कोणत्या दिवशी केस धुणे म्हणजे पतीच्या आयुष्यावर आणि मुलांवर संकट आणण्यासारखे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती आणि अखंड लक्ष्मी कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये माता लक्ष्मी किंवा हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाविकांनो, आपल्या शास्त्रात आणि वास्तुशास्त्रात महिलांच्या दैनंदिन सवयीबद्दल काही महत्त्वाचे नियम सांगितले आहे. चला जाणून घेऊया गुरुजी याबद्दल काय म्हणतात. उशिरापर्यंत झोपणे. जी स्त्री सकाळी उशिरापर्यंत झोपून राहते तिच्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करणाऱ्या स्त्रियांच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. केस आणि पाय स्वच्छता. महिलांनी आपले केस आणि पाय नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. अस्वच्छ केस आणि अस्वच्छ पाय हे खूप पाय दरिद्रतेला आमंत्रण देतात, ज्यामुळे वेळ शास्त्रानुसार सकाळी 8 वाजे स्नान करणे हे योग्य मानले जाते. दुपारच्या 12 वाजेपर्यंत स्नान नक्की करावे, कारण दुपारचे 12 वाजल्यानंतर केलेले स्नान हे दानव स्नान मानले जाते, ज्याने कोणतेही पुण्य मिळत नाही. अंघोळीच्या पाण्यात मीठ. स्त्रियांनी अंघोळ करताना पाण्यात थोडं मीठ टाकावे, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि आरोग्याची चांगले राहते. दुपारच्या वेळी स्वच्छता. दुपारच्या वेळी घरात झाडू पोछा करू नये, कारण या काळात नकारात्मक शक्ती वाढतात. तसेच स्त्रियांनी दुपारच्या वेळी कोणत्याही निर्जन किंवा स्मरण जागेवर जाणे टाळा. प्रत्येक स्त्रीमध्ये माता पार्वतीचा अंश मानला जातो. स्त्रीची नाभिस्थान हे ऊर्जेचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. बऱ्याच स्त्रिया शरीराला या भागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. शास्त्रात असे म्हटले आहे की जी महिला आपली नाभी स्वच्छ ठेवत नाही तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. तिच्या विवाहितमध्ये किंवा पतीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्त्रियांनी वेळेच्या वेळेवर स्वच्छता ठेवावी. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये आणि अनेक प्रसंगात सांगितले आहे की ज्या घरात नारीचा सन्मान होत नाही तिथे देवीही निवास करत नाही. जर एखादा पुरुष स्त्रीला कमी लेखत असेल किंवा तिचा अपमान करत असेल अशा तर त्याचे भाग्य तिथे संपते. आयुष्यात प्रगती आणि यश हवे असेल तर घरातील स्त्रीचा आदर करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. आता वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. आठवड्याचे काही दिवस असे आहे की ज्या दिवशी विवाहित स्त्रियांनी केस धुणे वर्ज्य मानले गेले आहे. सोमवारी. विवाहित महिलांनी सोमवारी केस धुणे टाळा, यामुळे मुलांवर संकट येण्याची शक्यता असते आणि कुटुंबाला आर्थिक समस्या सामोरे जावे लागू शकतात. बुधवार. हा नियम प्रामुख्याने कुवाऱ्या मुलींसाठी आहे. कुवाऱ्या मुलींनी बुधवारी केस धुवू नये, यामुळे त्यांच्या भावना मोठे संकट येऊ शकते. गुरुवारी. विवाहित स्त्रियांनी गुरुवारी चुकूनही केस धुवू नये, यामुळे पतीचे आयुष्य कमी होते आणि घरात दरिद्रता येते. या दिवशी नखे किंवा केस कापणे हे घरातील कपडे धुणे हे देखील टाळा. शुक्रवार. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी विवाहित स्त्रियांनी केस नक्की धुवावे, यामुळे पती धनवान होतो, घरात बरकत येते आणि सुख समृद्धी वाढते. विशेष टीप. जर तुम्हाला एखाद्या दिवशी व्रत किंवा पूजा करायची असेल आणि त्या दिवशी केस धुण्यास मनाई असेल तर तुम्ही केस न धुता पूजेला बसू शकता. फक्त तुमच्या भांगेमध्ये स्वच्छ सिंदूर भरलेले असले पाहिजे. सिंदूर लावताना काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. बरे, सिंदूर लपवू नका. काही स्त्रिया फॅशन म्हणतात किंवा लाजेपोटी सिंदूर केसांमध्ये लपवतात. असे केल्याने पतीला समाजात मान सन्मान मिळत नाही. नंबर 2. लांब सिंदूर लावा. जेवढा लांब सिंदूर असेल तेवढी पतीची कीर्ती आणि आदर सन्मान असेल.
सिंदूर लावण्यापूर्वी त्या डबीला कपाळाला लावा आणि माता पार्वतीचे स्मरण करा. नंबर 3, सरळ रेषेत लावा. नेहमी नाकाच्या सरळ रेषेत भांग पाडून सिंदूर लावा. वाकडी भांग पाडून सिंदूर लावण्याने पतीच्या कामात अडथळे येतात. तसेच कधी स्नान केल्याशिवाय सिंदूर लावू नका आणि दुसऱ्या स्त्रीकडूनही सिंदूर लावून घेऊ नका. व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणून घेणार आहोत अशी काही गोष्ट ज्या महिला चुकून दुसऱ्यासोबत शेअर करू नये किंवा घरात करू नये. झाडूचा अपमान. घरात कधीही झाडू पायाला लागू नका देऊ, कारण लाथ मारू नका. झाडू हा माता लक्ष्मीचे स्वरूप असतो. तिचा अपमान केल्याने घरात आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही. स्त्री आनंदी राहणे. घरातील स्त्री जी नेहमी चिडचिड करत असेल किंवा दुःखी असेल तर लक्ष्मी घर सोडून जाते. स्त्रीचे हसणे आणि वागणे हे सकारात्मकता आणण्याचे कारण असते. सौभाग्याच्या वस्तू दान करू नका. विवाहित स्त्रिया आपल्या सिंदूरची डबी, हातातील घेतलेल्या चुडा, पायातील बिछवे आणि कपाळाची बिंदी कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नका, शेअर करू नका. यामुळे पतीवर मोठे संकट येते. किचनमध्ये खरकटी भांडी, रात्री वेळेत स्वयंपाक, घरात कढई किंवा झोपण्यापूर्वी किचन नेहमी स्वच्छ करा. तर भाविकांनो, या होत्या शास्त्रात सांगितलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. या नियमाचे पालन करून तुम्ही घरात सुख, शांती, समृद्धी आणू शकता. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मंडळी.